नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर युअर एमपीएससी यूपीएससी इन युअर फर्स्ट अटेम्प्ट या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे मोहित सावंत. चौथा व्हिडिओ या सिरीजमधला आपला आहे. 3 व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर पहिल्यांदा ते बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. आजच्या व्हिडिओचं टायटल आहे प्रिपेअर युअर बुक लिस्ट. विद्यार्थी अभ्यास सुरू करत असताना सगळ्यात मोठा पहिला प्रश्न त्यांच्या समोर यक्षासारखा उभा राहतो, तो म्हणजे बुक लिस्ट. सर, बुक लिस्ट द्या किंवा कशी प्रिपेअर करायची. तर मी तुम्हाला त्याच्यासाठी 3 लेअर फ्रेमवर्क सांगणार आहे. पहिला लेअर आहे बुक लिस्ट प्रिपेअर करण्यासाठीचा एनसीईआरटीज. सिलेबस बघा, त्याच्यानुसार कोणते कोणते एनसीईआरटीज गरजेचे आहेत तेवढे एनसीईआरटीज तुम्हाला वाचावे लागतील. त्याच्यानंतर आहे कोर प्रिपरेशन, की ज्याच्यात आपण स्टँडर्ड जे बुक्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत असेल, इकॉनॉमीसाठी रमेश सिंग असेल, जिओग्राफीसाठी जी.सी. लिऑंग असेल, तो असे कोर सब्जेक्टचे हे कोर रेफरन्स बुक आपण रेफर करत असतो. आणि तिसरा लेअर या फ्रेमवर्कमध्ये येतो, तो म्हणजे ॲडव्हान्स बुक्स किंवा व्हॅल्यू एडिशन किंवा करंट अफेअर्स किंवा करंट कंटेक्स्ट. म्हणजे जे वर्षभरात तुम्हाला करंट अफेअर्स येतात किंवा जे वर्षभरात त्या त्या विषयासंदर्भातल्या घडामोडी असतात त्या तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन तुमच्या नोट्समध्ये कराव्या लागतात. आणि ह्या एनसीईआरटी, कोर सब्जेक्ट, रेफरन्स बुक आणि ॲडव्हान्स सब्जेक्ट किंवा ॲडव्हान्स बुक लिस्ट याच्यातून तुमचा 3 लेअर फ्रेमवर्क तयार होतो प्रिपरेशनसाठी. थँक्यू सो मच.